सुस्वागतम सुस्वागतम। नवभारत शिक्षण मंडळ सांगली संस्थेचे संचालक माननीय स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेब त्यांच्या 93व्या जयंतीनिमित्त ललित कला व नाट्यतंत्र शिक्षण महाविद्यालय शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली यांच्या वतीनं भव्य खुल्या लेझिम स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या नवभारत शिक्षण मंडळ संस्थेची स्थापना ही पी.बी. पाटील साहेबांनी कला पथकाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे। म्हणजे साहेबांना संस्कृतीची एवढी आवड होती की कला पथक ते गावोगावी करायचे, त्यातून येणाऱ्या पैशातून धान्यातून त्यांनी या नवभारत शिक्षण मंडळाची स्थापना केली आणि साहेबांचाच वारसा आदरणीय आत्ता संस्थेचे विद्यमान संचालक गौतम भाऊ यांना लाभलेला आहे। भाऊंना सुद्धा संस्कृतीची खूप आवड आहे। सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्र म्हटलं की गौतम भाऊ आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित असतात। सुस्वागतम। आचार्य जावडेकर गुरुकुल इस्लामपूर। शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनितारिये तो योग राजस्थानांची लगबग कैसी केली याहुनी
आपले सगळ्यांचे नाव घेते चल्लूची टीम. स्पर्धा सुरू आहेत. त्या स्पर्धेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
बक्षीस दिलेलं आहे। खरं तर लोप पावत चाललेली ही कला, शिवकला अंगावरती शहारे येतात। खरं तर ही मोबाईल संस्कृती आहे आणि या मोबाईल संस्कृतीतून नव्या पिढीसाठी निश्चितच एक प्रेरणा। संघातील कलाकारांना रोज 1000 रुपयाचं बक्षीस जात आहे। खूप खूप धन्यवाद डोरले साहेब। ठीक आहे, सर्वांनी भोजनासाठी माई बेसमध्ये जायचं आहे। डोरले साहेब यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस या ठिकाणी वितरित होत आहे। सर्व पत्रकार बंधूंना, सर्व व्हिडिओग्राफर बंधू, आपणास नम्र विनंती आहे, गजानन पाटील साहेब, पडवळकर साहेब आणि नंदकुमार सुर्वे साहेब, आपणास नम्र विनंती आहे, आपण भोजनासाठी माई भोजनालयामध्ये जायचं आहे। खरं तर सकाळपासून वार्तांकन करणारे ते प्रसिद्ध साहित्यिक माननीय नंदकुमार सुर्वे सर सकाळपासून या लेझिम कला प्रकाराचं वार्तांकन करतायत। आपणास नम्र विनंती आहे की कृपया आपण माई भोजनालयामध्ये भोजनासाठी जायचं आहे। दुपारचं सत्र आपलं 3 वाजता सुरू होईल। 3 वाजता सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। ज्यांनी आपल्या वक्तृत्वातून राजकारण करण्यापेक्षा समाजकारण केलं, त्यांनी माणसं तोडण्यापेक्षा माणसं जोडण्याचं काम केलं आणि कुरघोडी करण्यापेक्षा ज्यांनी प्रबोधन केलं, असं महाराष्ट्राचे थोर विचारवंत माननीय प्राचार्य डॉक्टर PB पाटील साहेब यांच्या 93व्या जयंतीनिमित्तानं आयोजित केलेल्या लेझिम स्पर्धा आणि या लेझिम स्पर्धेच्या निमित्तानं सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। लोककला आणि शांतिनिकेतन एक अतूट नातं आहे, ज्या साहेबांनी
कला पथकाच्या माध्यमातून या संस्थेची उभारणी केली। ज्या पारंपरिक लोककला आहेत या लोककलेला उत्तेजन मिळावं म्हणून विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत सुरू ठेवले। आज त्यांचाच वारसा संस्थेचे संचालक आदरणीय गौतम भाऊ पाटील यांनी सुद्धा साहेबांचा हा वारसा तसाच पुढे चालू ठेवलेला आहे। यावर्षी कलाग्राम निमित्त कलाग्राम अंतर्गत विविध स्पर्धेंचं आयोजन यावर्षीही केलेलं आहे। या लेझिम स्पर्धेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 2017 पासून या स्पर्धा सुरू झाल्या। आजपर्यंत प्रत्येक वर्षी 15 ते 16 संघ दाखल होतात। या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल की हनुमान लेझिम मंडळ हिवतड आणि रुक्मिणी विठ्ठल लेझिम मंडळ हिवतड हे दोन्ही संघ या स्पर्धेच्या निमित्तानं दरवर्षी येतात। या संघामधील जे कलाकार आहेत साधारणतः 70 ते 80 या वयोगटातील कलाकार आहेत। आज जो कलाकार होता साधारणतः 85 ज्यांचं वय होतं या वयोवृद्ध कलाकाराचा सन्मान आज संस्थेचे संचालक आदरणीय गौतम भाऊ यांनी या ठिकाणी केलेला आहे। खरं तर ही लेझिम पारंपरिक लोककला लोप पावत चाललेली कला आजच्या या मोबाईलच्या संस्कृतीमध्ये आज ग्रामीण भागातील काही कलाकारांनी जतन करून ठेवलेला आहे। आणि म्हणून शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा हाच उद्देश आहे की ह्या पारंपरिक लोककला आज लोप पावत चाललेला आहे। आज मोबाईलचा जमाना आहे पण या जमान्यामध्ये लेझिम सारखी कला जिवंत राहावी किंवा याला संजीवनी मिळावी ऊर्जितावस्था मिळावी या उदात्त हेतूनं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी या स्पर्धेला भरभरून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। धन्यवाद। बस का काय चुकीचे महाराष्ट्राचे थोर विचारवंत प्राचार्य डॉक्टर पी पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी कलाग्राम हा कार्यक्रम घेत असतो। लोककलांना जास्तीत जास्त वाव मिळावा कारण आपल्या साहेबांनी ही संस्थाच मुळात लोककलेतून स्थापन करण्यात आलेली आहे आणि या लोककला अजूनही जिवंत राहाव्यात। आजकालच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये विद्यार्थी कुठेतरी किंवा लहान मुलं ही मोबाईलमध्ये हरवून गेले आहेत, तंत्रज्ञानामध्ये हरवून गेले आहेत आणि त्यांचा आपल्या लोककलेची नाळ संपूर्णपणे तुटलेली आहे, ती पुन्हा एकदा जोडली जावी या उद्देशानं आपण माननीय गौतम भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कलाग्रामचे आयोजन करत असतो। या कलाग्राममध्ये विविध लोककलांचा आपण इथं सादरीकरण स्पर्धा घेत असतो। त्याच स्पर्धेतलं एक पुष्प म्हणजे आज लेझिम भव्य अशा लेझिमच्या स्पर्धा इथं भरवण्यात आलेल्या आहेत। यासाठी अगदी बेळगावपासून कोल्हापूर जिल्ह्यातले असू देत, कर्नाटकातले असू देत, अशा पूर्ण आपल्या या पंचकृषीतले असू देत असे एकूण 18 संघ सहभागी झालेले आहेत। अगदी 85 वर्षाच्या वृद्धापासून अगदी 7 वर्षाच्या मुलीपर्यंत सर्व संघ इथं सहभागी झालेले आहेत आणि या संघांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः या संस्थेचे संचालक गौतम भाऊ पाटील हे सुद्धा आत्ताच आलेले आहेत आणि अशा या संघासाठी सर्वांसाठी माझ्या देखील शुभेच्छा आहेत। आणि आपण आज हे संघ जे आपल्यासमोर सादर होत आहेत या संघांच्या जास्तीत जास्त येणाऱ्या स्पर्धा लोकांनी पाहण्यासाठी याव्यात अशी मी सर्वांना प्रेक्षकांना विनंती करतो। धन्यवाद।